नाशिकमधल्या सिटी लिंक बस प्रशासनाचं नेमकं चाललंय काय असा संतप्त सवाल आता नाशिककर उपस्थित करतायत। बस प्रशासनाच्या वतीनं पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे। सिटी लिंक बसच्या वाहकांनी जवळपास 3 दिवसांपासून संप पुकारलेला आहे आणि त्यामुळे शहरातील संपूर्ण वाहतूक जी आहे ती या ठिकाणी ठप्प झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे। वर्षभरात जवळपास 8व्या वेळेस अशा पद्धतीनं इथल्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे आणि त्यामुळे आता या सगळ्या सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांच्या विषयावर प्रशासनाच्या वतीनं शासन स्तरावर महापालिकेच्या प्रशासनाच्या वतीनं कोणीतरी मध्यस्थी करणार आहे की नाही असा सवाल उपस्थित होतोय। कारण वारंवार होणाऱ्या या संपाचा थेट फटका नाशिक शहरातील सर्वसामान्य नाशिककरांना बसतोय। खरं तर वेतन रखडलेलं आहे, PF जे आहेत ते जमा होत नाही आहेत, बोनस तर लांबच राहिला, मात्र जे दैनंदिन पगार आहेत ते देखील जमा होत नाही आहेत। अशा पद्धतीच्या वारंवार तक्रारी कर्मचाऱ्यांच्या वतीनं करण्यात येत आहेत। आंदोलनं झाले, संप पुकारण्यात आले की फक्त लेखी आश्वासन मिळतं, मात्र त्या आश्वासनांचं पुढे काहीच होत नाही आणि त्यामुळे आता सलग 3ऱ्या दिवशी या कर्मचाऱ्यांनी हा संप पुन्हा एकदा पुकारलेला आहे। शहरातील वाहतूक सेवा त्यामुळे पुन्हा एकदा विस्कळीत झालेली आहे आणि त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर सिटी लिंक प्रशासनाच्या या कारभाराबाबत त्यांचे कान कोणी उपटणार आहेत की नाही अशा पद्धतीचा एक सवाल उपस्थित केला जातो आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।